वजन जास्त असलं तरीही या सेलिब्रिटी साडीमध्ये इतक्या सुंदर आणि नाजूक कशा काय दिसतात हा प्रश्न मलाही पडतो। आता हे सिक्रेट जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे की तुम्हीही त्या टिप्स फॉलो करून साडीमध्ये सुंदर आणि नाजूक दिसण्यासाठी तुम्हाला मदत होईल। तर ह्या व्हिडिओमध्ये मी ज्या टिप्स सांगणार आहे त्याच टिप्स फॉलो करून सेलिब्रिटी ह्या सुंदर आणि नाजूक दिसतात। जर तुम्हीही या टिप्स फॉलो केल्या आणि तुम्हालाही ह्या टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर मग त्या टिप्स कोणत्या त्या आपण बघूया। त्यामध्ये टिप नंबर 1, साडी बांधायची कुठे। आता तुम्ही जर प्लस साइज असाल तर तुम्ही साडी ही कुठे बांधता याचा फरक हा पडणारच। साडी जर मिड वेस्टला वेअर केली तर त्यामध्ये काय होतं, जर तुम्ही प्लस साइज असाल तर ऑब्विसली तुमचं पोटही असेल। जर तुम्ही मिड वेस्टला साडी वेअर केली तर त्यामध्ये आपल्या पोटाचे असे 2 पार्ट पडतात आणि त्यामध्ये आपलं पोटाचं जे फॅट असतं ते व्हिजिबल होतं आणि त्याने आपण ऑटोमॅटिकली जाड असल्यासारखं इल्युजन हे क्रिएट होतं। त्याचबरोबर साडी ही लो वेस्टला जर वेअर केली तरीही आपण जाड असल्यासारखं दिसून येतं। जेव्हा आपण साडी ही लो वेस्टला वेअर करतो ना तेव्हा काय होतं की आपलं जे पोट असतं, पोटाचा जो भाग असतो तो पूर्णपणे वर व्हिजिबल होतो आणि तो वरती व्हिजिबल झाल्यामुळे त्यामध्ये आपलं पोट हे जास्त असल्यासारखं दिसून येतं आणि आपण जाड दिसतो। या उलट जर तुम्ही साडी ही हाय वेस्टला वेअर केली तर काय होतं, तुमचे पाय हे ऑटोमॅटिकली उंच आणि मोठे दिसतात आणि तुमचा पोटाचा जो जाड भाग असतो तोही हाय वेस्टला जर साडी वेअर केली तर तोही व्यवस्थित कव्हर होतो। त्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही साडी वेअर कराल तेव्हा तुम्ही साडी ही हाय वेस्टलाच वेअर करा। नंबर 2, साडी आणि परकरची उंची। आताच आपण बघितलं की साडी ही हाय वेस्टला नेसायची, त्यामुळे तुमच्या साडीची उंची ही कमी असलेली अजिबात चालणार नाही। त्यामुळे शक्यतो तुम्ही साडी जेव्हा खरेदी कराल तेव्हा ती तुमच्या हाय वेस्टला लावून बघा। तसेच पेटीकोटच्या बाबतीतही आहे, पेटीकोटची उंची ही तुमची व्यवस्थितच असायला हवी। साडीची उंची ही कमी असेल आणि त्यामध्ये आपला पदर हा खूपच कमी असेल किंवा शॉर्ट असेल तर त्याने काय होतं की आपण ऑटोमॅटिकली बुटके दिसतो आणि आपली उंची ही कमी दिसून येते। त्यामुळे शक्यतो तुम्ही साडी आणि पेटीकोट याची उंची ही व्यवस्थित बघून साडी परचेस करायला हवी। त्यानंतर टिप नंबर 3, अतिशय टाईट परकर बांधणं हे टाळा। होतं काय की जेव्हा आपण साडी ही नेसतो तेव्हा आपल्याला ती चापून चोपून नेसायची असते, त्यामुळे आपण काय करतो, पेटीकोट हा टाईट बांधतो आणि त्यामुळे काय होतं, जेव्हा आपल्या पोटाचं फॅट हे जास्त असल्यासारखं किंवा तिथे ते व्हिजिबल होतं। त्याचसोबत जेव्हा आपण पेटीकोट हा घट्ट बांधतो, टाईट बांधतो तेव्हा तिथे आपली स्किन ही खराब होते आणि स्किनलाही इरिटेट होतं। त्यामुळे शक्यतो पेटीकोट हा तुम्ही टाईट बांधत असाल तर तो बांधू नका। टिप नंबर 4, अतिशय टाईट ब्लाउज घालणं हे टाळा। आता काय होतं, आपल्याला वाटतं की आपण जर टाईट ब्लाउज हा वेअर केला तर त्यामध्ये आपण बारीक दिसू, बट असं नाही, त्यामध्ये आपण आणखीनच जाड वाटतो आणि विचित्र दिसतं। काय होतं की टाईट ब्लाउज मुळे आपलं फॅट हे आपलं दंडाचं फॅट आणि आपलं पाठीवरचं बॅक साइडचं जे फॅट असतं ते व्हिजिबल होतं आणि त्यामध्ये आपण ऑटोमॅटिकली जाड दिसतो। त्यामुळे शक्यतो तुम्ही टाईट ब्लाउज घालत असाल तर ते अवॉइड करा। नाजूक आणि सुंदर दिसण्यासाठी ब्लाउज हा कसा स्टिच करून घ्यायचा यावरती मी चॅनलवर व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे। मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलं आहे की नाजूक आणि सुंदर दिसण्यासाठी ब्लाउज हा कसा स्टिच करून घ्यायचा। टिप नंबर 5, छोट्या स्लीव्हचे ब्लाउज घालणे हे टाळा। आता तुम्ही मीडियम साइज असाल किंवा प्लस साइज असाल तर ऑब्विसली तुमचे दंड हे मोठेच असणार किंवा जाड असणार। त्यात तुम्ही जर छोट्या स्लीव्हचा ब्लाउज हा वेअर केला तर त्यामध्ये तुमचे दंड हे आणखीन जाड दिसतील आणि तुमच्या हाताचं दंडाचं जे फॅट असतं ते व्हिजिबल होईल आणि ते अजिबात व्यवस्थित वाटणार नाही।
त्यामुळे शक्यतो तुम्ही ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या 3/4 किंवा एल्बो किंवा फुल स्लीव्हचे ब्लाउज तुम्ही स्टिच करून घ्या आणि त्यामध्ये ऑटोमॅटिकली तुम्ही उंच आणि बारीक दिसाल। टिप नंबर 6, ब्लाउजचे नेक हे ब्रॉड असावेत। आता ब्रॉड, गोल, स्क्वेअर किंवा व्ही शेप असे नेक तुम्ही स्टिच करून घ्या, त्यामध्ये तुम्ही नाजूक दिसाल। तर ब्लाउजचे नेक ब्रॉड असावेत म्हणजे डीप नेक नको, असे ब्लाउजचे नेक असावे जेणेकरून आपला चेस्टचा भाग हा झाकला जावा, असे तुम्ही ब्लाउजचे नेक हे स्टिच करून घ्या। सोबत तुम्ही व्ही शेप किंवा ब्रॉड स्क्वेअर नेक जर स्टिच करून घेतलं तर त्याने काय होईल की तुमचे दंड हे ऑटोमॅटिकली उंच दिसतील आणि तुमचे जे कॉलर बोन आहे ते विजिबल होतील आणि त्यामुळे तुमची मान ही उंच दिसेल आणि त्यासोबत तुम्ही सुंदर आणि नाजूक दिसाल। त्यानंतर टिप नंबर 7, लायक्रा फॅब्रिक असलेलेच पेटिकोट घ्या। बऱ्याच जणी काय करतात की बॉडी शेप टाईपचे पेटिकोट हे साडीवरती वापरतात, पण त्याने काय होतं की आपल्याला व्यवस्थित उठता बसताही येत नाही आणि ते कम्फर्टेबल ही नसतात। किंवा तुम्ही फ्लेअरचे पेटिकोट ही यूज करू शकता। आता लायक्रा फॅब्रिकचे जे पेटिकोट असतात ते अगदी सुंदर आणि स्ट्रेचेबल आणि कम्फर्टेबल असतात, त्यामुळे शक्यतो तुम्ही पेटिकोट हे लायक्रा फॅब्रिकचे घ्या जेणेकरून तुम्हाला उठता बसताही येईल आणि त्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल। बरोबर हे पेटिकोट घेताना ए लाईन्सचे पेटिकोट घ्या, ते दिसताना छानही दिसतात आणि ते फुगतही नाही। टिप नंबर 8, साडीवरची प्रिंट ही कशी असावी। कुणी सांगतं मोठ्या प्रिंटची साडी वापरा, कुणी सांगतं की छोट्या प्रिंटची साडी वापरा, बट प्रत्येकीचा बॉडी टाईप हा वेगळा असतो। प्लस साईज असतात त्यात त्यांची उंची सुद्धा कमी असते आणि कुणी प्लस साईज असतात त्यामध्ये त्यांची उंची ही जास्त असू शकते। त्यासोबतच कुणी मीडियम साईज असतात आणि त्यांची उंची ही कमी असते। त्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही साडी खरेदी कराल ती तुम्हाला अशी अंगावर लावून बघा, जी प्रिंट तुम्हाला छान दिसते, जी प्रिंट तुम्हाला सूट होते त्याच प्रिंटची साडी तुम्ही वेअर करा। आता जर तुम्ही प्लस साईज असाल, तुम्ही जाड असाल, तुमचं वेट हे जास्त असेल तर तुम्ही काय करा, शक्यतो छोट्या प्रिंटवाल्या साड्या हे वेअर करा, त्याने काय होईल की त्यामध्ये तुम्ही उंच असल्यासारखं दिसून याल। नंतरची टीप आहे साडीचे काठ हे कसे असावेत। शक्यतो मोठ्या काठाच्या साड्या ह्या अवॉइड करा। तर मोठ्या काठाच्या साड्या ह्या सर्वांनाच जास्त आवडतात, पण साडी वेअर केल्यानंतर खालच्या साईडला खूप मोठा किंवा खूप मोठ्या उंचीचा काठ येईल अशी साडी घेऊ नका। त्यामुळे काय होतं की दिसताना किंवा समोरच्याला आपल्याला बघताना आपण बुटके दिसतो किंवा जाडही दिसतो, त्यामुळे शक्यतो मोठ्या काठाच्या साड्या ह्या अवॉइड करा। तर मैत्रिणींनो, ह्या होत्या अशा टिप्स ज्या सेलिब्रिटी सुद्धा साडी वेअर करताना लक्षात घेतात आणि त्यामुळेच त्या साडीमध्ये सुंदर आणि नाजूक दिसतात। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।